तर थँक्यू सो मच ताई हा प्रश्न केल्याबद्दल, ज्यामुळे मला हा व्हिडिओ बनवण्याची संधी मिळाली. गौतम बुद्धांनी एक सुंदर असा धम्मपद दिलेला आहे जो दंडवग्गमध्ये येतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक आहे की सब्बे तस्सन्ति दंडस्स सब्बे भायन्ति मच्छिनो अत्तानं उपमं कत्वा न हनेय न घातय. याचा अर्थ काय होतो की सगळ्याच प्राणी मात्रांना दुःखाची, कष्टाची आणि दंडाची भीती वाटते. बरोबर की नाही? आपल्याला त्यांच्या जागी ठेवावं, आपली कंपॅरिझन त्यांच्याशी करून या गोष्टीची काळजी घ्यावी की कुणालाही आपण दुःख देऊ नये आणि कुणालाही मारू नये आणि कुणालाही मारू देऊ नये. स्वतःला त्या जीवाच्या जागी ठेवा ना तुम्ही. आपण सुद्धा प्राणीच आहोत. प्राणी मनुष्य प्राणी आपल्याला म्हटलं जातं, जे आपल्याच सारखे आहेत, फक्त शरीराने वेगळे. आपल्याला माणूस का दिलाय? माणूस स्वतःला म्हणून घेणं खूप सोपं आहे, पण भावनिक माणूस होणं गरजेचं आहे की नाही? दुसऱ्याच्या जीवाची पर्वा जर तुम्हाला नाहीये तर मग तुम्ही इतके कसे स्वार्थी आहात की तुम्हाला काहीच घेणं देणं नाहीये दुसऱ्याच्या जीवाशी. फक्त या जिभेच्या चटक्यापोटी तुम्ही कुणालाही मारू शकता, कुणालाही मारताना पाहू शकता. दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याकडनं हत्या होतात. त्या म्हणजे की आपण जो श्वास घेतो, किती जीवाणू आपल्या शरीरात जातात. आपण चालता बोलता आपल्या पायाखाली, आपल्या हाताने, आपल्या शरीराने लागून मुख्य जीवांची हत्या होते. ते आपल्याला हत्येमध्ये लागू होऊ शकत नाही, कारण की हत्येसाठी 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की चित्ताला त्याची माहिती असली पाहिजे. त्या 5 गोष्टी कशाने काय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो, पण सध्या तरी लक्षात घ्यावं की जे चित्ताला ठाऊक आहे. आता पायाखाली कसं आणि काय मेला तो आपल्याला इतका बारीक असतो की तो आपल्याला दिसूही शकत नाही, पण जे आपल्याला दिसतंय की ती कोंबडी आपल्यासमोर फडफडतीये, तो बकरा आपल्यासमोर खेळत होता थोड्या वेळपूर्वी, त्याला घास पारा चारा पाणी करताना आपण पाहिले आपल्या डोळ्यांनी, आणि आपण त्या दुकानात जाऊन मस्त ऑर्डर देतो की 1 किलो चिकन दे. तुमच्या समोर एक त्या पिंजऱ्यामधून ते खेचलं जात आहे, त्याला मारलं जात आहे, त्याचे तुकडे होणार आहेत, त्याचं रक्त वाहत आहे, तुमच्या डोळ्यांनी ते दिसतंय, तुमच्या चित्तापर्यंत त्याची चांगली खबर पोचते आणि ती हत्येचं पाप आपल्याला लागणार नाही. मी जेही व्हिडिओ बनवते त्याच्या खाली तुम्ही नमो बुद्धाय बोलता, जय भीम बोलता, जय शिवराय बोलता. जस्ट बिकॉज मी बोलते म्हणून का? तर अजिबात नाही. ते सगळं तुमच्यात कुठेतरी आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही तीन जे काही आहे शब्द मौल्यवान अतिशय आपल्या आयुष्यातले, नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय, ते तुम्ही मला म्हणता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो बुद्धाय तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही